आपल्यासोबत कुटासा येथून माहेश्वरी कृषी सेवा केंद्राचे संचालक सुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुम्ही आता जवळपास तिसऱ्या वेळेस विजेताच्या प्लॉट मध्ये आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. हो, तिसरा प्लॉट. तुम्ही स्वतः सुद्धा विजेता लागवड केलेला आहे घरी 5 एकर. हो. तर आता विजेताचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडचा कसा आहे आणि तुमचं उत्पन्न आतापर्यंत तुम्हाला किती आलंय? मला आतापर्यंत एकरी 8 आला. एकरी 8 आलेला आहे. आणि अजून किती येईल? अजून 5-6 येईल. म्हणजे जवळपास 13-14 क्विंटल तुम्हाला एकरी विजेताचं उत्पन्न येतंय. हो. तुमच्या कुटासा गावामध्ये तुमच्या दुकानाच्या माध्यमातून जवळपास 500 पॅकेट्स तुम्ही विक्री केलेले आहेत. हो. त्या शेतकऱ्यांचा अनुभव काय म्हणतो? त्या शेतकऱ्याचा अनुभव फार चांगला आहे. ज्या ज्या शेतकऱ्याला दिली त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि 1-2 एकर एका शेतकऱ्याच्या त्याला 2 एकरामध्ये 19 क्विंटल कापूस आला 2 वेचामध्ये. 2 वेचामध्ये तर त्याला कापूस 31 क्विंटल व्हायचा हे आहे अंदाज आहे. म्हणजे अंदाज. 15 क्विंटलच्या 15 क्विंटल कोरवळू शेतामध्ये. आपल्या कुटासा सर्कलचं नाव आपल्या अकोला तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये महत्वाचं आपलं सर्कल आहे. काय वाटतं कुटासामध्ये शेतकऱ्यांची मागणी कशी राहील या विजेता? मागणीशी एकदम चांगली राहणार. आणि रस हा तुमच्या माहेश्वरीच्या माध्यमातून किती पॅकेट तुम्हाला विक्रीचा विश्वास आहे? कमीत कमी 1000 पाकिट विक्रीचा विश्वास आहे. विश्वास आहे. हो. तर माझी सर्व विक्रेते बंधूंना विनंती, दादा सगळ्यांना आवडलंय हा? आवडण्याचं एकच कारण या वर्षी इतका पाऊस झाला की खूप पाऊस झाला, त्यामुळे सर्व व्हेरायटीचा खालचा जो माल आहे तो सडला किंवा माल धरला नाही. पण या व्हेरायटीचं असं झालं की विजेतालाच फक्त खालचाही माल पक्का आहे. हे लावी पाहून घ्या तुम्ही. हा. आणि आणि महत्वाचं आहे की एवढ्या बरसात मध्ये जवळपास अर्ध्यातून वरतेच हर व्हेरायटीला माल आहे, पण विजेताला सर्व बुडातून माल आहे पूर्ण. आणि विजेताचं खात आपण वजन करून पाहिलं, वजनी कापूस आहे आणि झडता पण 38% पेक्षा जास्त आहे. म्हणजे बाजार भाव पण याला चांगला मिळणार आहे. तर सगळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत द्याल का विजेता? है ना? चला, सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.